केईएम रुग्णालयाला 100 वर्ष होती. इतकं ते जुनं रुग्णालय आहे. आणि त्या रुग्णालयातल्या अनेक, जशा आता आमदार अजय चौधरींनी ज्या त्रुटी दाखवल्या, त्याच्यातली ही एक गंभीर बाब आहे की जो आमच्या केईएमचा हा लोगो आहे, हे जे केस पेपर आहेत, हे सिटी स्कॅन आणि मला वाटतं MRI याचा बंच असतो. याच्यामध्ये पेशंटचं नावही दिसतंय. दोन गोष्टीची कायदे मोडलेले आहेत. एक तर डायरेक्ट लोगो वापरायला दिलाय आणि ते पण म्हणजे खाण्याच्या डिशवर, आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या पेशंटची गुप्तता ही बाहेर फोडलेली आहे. मुळात आता आम्ही बीन मॅडमना जेव्हा विचारलं तेव्हा 6 लोकांना त्यांनी शोकॉज नोटीस केलेली आहे आणि सस्पेंड पर्यंत ते जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याच्यावर त्यांनी इन्क्वायरी लावली. माझं त्याच्यापेक्षा उलट मत आहे की हा जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल की ज्याला तो नियम पालन केलं पाहिजे होतं, जे पेपर आल्यानंतर ते क्रश करून रिसायकल करून ते दिलं पाहिजे होतं, पण ते दिलं नाही. बघा हे किती घाण पद्धतीने या आमच्या महानगरपालिकेच्या अब्रूचे लक्तरे बाहेर काढतायत. आणि हा जे कोण हॉटेल आहे सौराष्ट्र, एका हॉटेलमध्ये हे मिळालंय. अशा अनेक हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी या डिश ऑलरेडी पोहोचलेल्या असाव्यात. त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा केईएमचा जो लोगो आहे, या सगळ्या गोष्टी हिंकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचा चारित्र्यावरती हाणं नाही. त्यामुळे याच्यावरती सोमवारी PL दाखल होते. कारण हे करणारे जे आहेत, दगडूदादा सकपाळनी सांगितलं, नुसतं इन्क्वायरी नाही, या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे, ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही, ज्यांना या हॉस्पिटलची महती कळत नाही, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि जे AMC आहे ते बुरके घालून काय वॉर्डमध्ये फिरतात, आमका फिरतात, जेम्स बॉन्ड प्रमाणे लोकांना घाबरवतात. नर्सेस असं घाबरवून चालणार नाही. कारण मी पण एक स्टाफ नर्स होती. आमच्यावर असं कुठलंही भयानक हे करून आम्ही पेशंटशी इंटरॅक्ट होऊ नाही शकत. त्यामुळे ह्या गोष्टी करण्यापेक्षा एक तर ते लादले गेलेले आहेत. सुधाकर शिंदे या पेपरमध्ये आलेत की त्यांचा एज बार होऊ नये. असं कोण आहे त्यांच्या मागे? कोण आहे? मुख्यमंत्री आहे की उपमुख्यमंत्री आहे की त्यांना हवे तर घरी घेऊन जा तुमच्या. पण ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलचा वाटोळा करण्यासाठी, जे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटल आमच्या मोठी याला नाही यांना आता वर्दीतूनच बाहेर काढा, असा हक्कभंग किंवा हे आमचे आमदार आणतीलच. काल सुनील प्रभूंनी पण सांगितलंय, ही आरेरावी मुंबईत खपून घेतली जाणार. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.